रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वेंचा निवडणूक अर्ज रद्द झालाय। त्यामध्ये जात पडताळणी समितीने त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला। तर घाबरलेलं सरकार कट कारस्थानानं विरोधकांना संपवत असल्याची टीका रश्मी बर्वे यांनी केली आणि त्यांच्या जागी आता त्यांचे पती श्याम बर्वे यांना तिकीट मिळू शकतं। खासदार नवनीत राणा यांच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो दिसतोय, त्यामुळे राज ठाकरे महायुतीमध्ये येणार का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। नवनीत राणांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा देत सोशल मीडियावर पोस्ट टाकली आणि यामध्ये राज ठाकरेंचाही फोटो वापरण्यात आलाय। अमरावतीतील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। नवनीत राणांनी बुधवारी रात्री उशिरा भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आज त्या मुंबईमध्ये आल्या। त्यांनी सागर बंगल्यावर फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले। शिवसेना शिंदे पक्षातून पहिली बंडखोरी समोर आली आहे। अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणांना भाजपनं उमेदवारी दिली, त्यामुळे अभिजित अडसूळ निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। त्यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज घेत नवनीत राणांविरोधात दंड थोपटलेले आहेत। नवनीत राणांच्या उमेदवारीमुळे आनंदराव अडसूळ नाराज आहेत। एखाद्याला उमेदवारी द्यायचीच नसेल तर सर्व्हेचं कारण दाखवलं जातं, अशा शब्दांमध्ये शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी थेट नाव न घेता भाजपच्या सर्व्हेवर नाराजी व्यक्त केली। भाजपच्या सर्व्हेमध्ये शिंदे गटातील खासदारांविरोधात जनमत असल्याचं दाखवण्यात आलंय का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला आणि त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। माढा लोकसभेचा तिढा संपत नाहीये। माढ्याचा उमेदवार जाहीर झाल्यापासून माहितीतलं नाराजी नाट्य अजूनही सुरूच आहे। धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांनी विद्यमान खासदारांविरोधात दंड थोपटले। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी माढा लोकसभेतील आमदारांची बैठक बोलावली आहे। नाशिकमधून महायुतीकडून छगन भुजबळ लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उदयनराजेंसाठी साताऱ्याची जागा भाजपला सोडणार असल्यानं या बदल्यामध्ये अजित पवारांनी नाशिकची जागा घेतल्याचं समजतंय। नाशिकची जागा शिंदे गटाकडे राहण्यासाठी खासदार हेमंत गोडसे आग्रही आहेत। अभिनेता गोविंदानं शिंदे गटात प्रवेश केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कामानं प्रभावित होऊन शिंदे गटात यायचा निर्णय घेतल्याचं गोविंदा म्हणाला। 14 वर्षांचा वनवास संपवून पुन्हा राजकीय पक्षामध्ये प्रवेश करत असल्याचं त्यानं सांगितलं। गोविंदा उत्तर पश्चिम मुंबईमधून अमोल कीर्तीकरांविरोधात लढण्याची शक्यता आहे। गोविंदाचे चित्रपट आता चालत नाहीत असा टोला जयंत पाटील यांनी लगावला। चालणारा नट तरी घ्यायचा असा टोला पाटलांनी लगावला। तर गोविंदा हा जयंत पाटलांपेक्षा चांगला ऍक्टर आहे। जयंत पाटील जे बोलले ते त्यांना भोगावं लागेल असं उत्तर मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं। ज्योती मेटे महायुती सोडून जाणार नाहीत असा दावा पंकजा मुंडे यांनी केला। शिवसंग्राम हा त्यांचा स्वतंत्र पक्ष असल्यानं त्यांना निर्णयाचा अधिकार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या। ज्योती मेटेंनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्या बीडमधून मवियाच्या उमेदवार असतील अशी चर्चा आहे आणि त्यांच्या उमेदवारीनं पंकजांना अडचण होईल। कारण नाही, लोकशाहीत अधिकार आहे प्रत्येकाला लातूर लोकसभा निवडणुकीसाठी लोहा कंधारमध्ये भाजप उमेदवाराचा प्रचार न करण्याचा निर्णय शिंदे गटानं घेतलाय। लातूर लोकसभेसाठी भाजपनं पुन्हा खासदार सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिली, मात्र या मतदारसंघातील शिंदे गटात शृंगारेंबाबत प्रचंड नाराजी आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। सांगलीच्या जागेबाबत बोलणाऱ्या नेत्यांना अपुरी माहिती असल्याचं सांगत ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाई यांनी सतेज पाटील आणि विश्वजित कदम यांना टोला लगावला। कोल्हापूर बदला सांगली हाच फॉर्म्युला ठरला होता, मात्र त्या बैठकीमध्ये सतेज पाटील आणि विश्वजित कदम नव्हते आणि त्यामुळे अपुऱ्या माहितीनं कोणी बोलू नये असं सरदेसाई म्हणाले। ईशान्य मुंबईमध्ये ठाकरे गटानं संजय दिना पाटलांना परस्पर तिकीट दिल्यानं शरद पवार गट आक्रमक झाला। ईशान्य मुंबईमध्ये राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ आहे, त्यामुळे इथून शरद पवार गटाच्या राखी जाधव यांना उमेदवारी देण्याची मागणी पवार गटाने केली। हा मतदारसंघ सोडायचा नसेल तर दक्षिण मध्य मुंबईत पवार गटाला द्यायची नवी मागणी आता पुढे येते। फॉर्म भरायला तयार आहेत आणि लढायला तयार आहेत, परंतु हिंगोलीमधून ठाकरे गटाच्या उमेदवाराची घोषणा होताच काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू झालंय। काँग्रेसच्या प्रज्ञा सातव गटाच्या 22 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत। नागेश पाटील आष्टेकरांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजी आहे। शिर्डीच्या जागेवरून काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते नाराज आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा काँग्रेसला न देता ठाकरे गटाला ही जागा सोडली आहे। आघाडीनं उमेदवारीचा फेरविचार करावा, अन्यथा इतर पर्याय शोधू असा इशारा त्यांनी दिला।
काँग्रेसचे नांदेडमधले उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी अशोक चव्हाणांवर सडकून टीका केली। काही जण एवढे लाचार झालेत की ज्यांच्या फोटोला जोडे मारले त्यांच्याच बाजूला जाऊन बसले। एवढी लाचारी कशासाठी असा सवाल वसंतराव चव्हाणांनी केला। नांदेड दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस मेळाव्यामध्ये ते बोलत होते। शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली। यावेळी त्यांनी रायगड आणि माढामधले उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला। रायगडमध्ये तटकरे उमेदवार असल्यानं आम्हाला फायदा होईल, तर माढामधून धैर्यशील मोहिते पाटील किंवा अनिकेत देशमुख लढतील असा दावा जयंत पाटील यांनी केला। मावळचे ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद घेतले। आपल्या विरोधात कोणीही उमेदवार उभा राहिला तरी आपल्याला आव्हान वाटत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। इतकंच नाही तर मावळमध्ये मवियाचा उमेदवार विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। महायुतीत नाराज असलेल्या रामदास आठवलेंनी लोकसभेच्या 2 जागा मागितल्यात। काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे 12 वाजवायचे म्हणून भाजपसोबत आहोत, त्यामुळे शिर्डी आणि सोलापूरची जागा आम्हालाच मिळावी अशी मागणी त्यांनी केली। जागा वाटपामध्ये आरपीआयचे नाव येत नसल्यानं आपण फडणवीसांना भेटणार असल्याचं आठवले पुण्यामध्ये म्हणाले। रामटेकमध्ये शंकर चहांदे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील, तर वंचितकडून दुसरा अर्ज भरणारे किशोर गजभिये यांचा एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द केला। त्यामुळे किशोर गजभिये यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे। प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केले। संजय राऊत आणखी किती खोटं बोलाल असं ट्विट करत त्यांनी राऊतांवर निशाणा साधला। आम्ही सोबत आहोत, मग बैठकांना का बोलवलं जात नाही? हा प्रकार म्हणजे मैत्रीच्या आडून पाठीत खंजीर खुपसण्यासारखा आहे। आम्हाला पाडण्याचं षडयंत्र रचलं जातंय असा आरोप आंबेडकरांनी केला। अजित पवार कर्णासारखे आहेत, बाजू चुकीची असल्यानं कर्णाचा पराभव झाला, तसाच अजित पवारांचा पराभव होईल अशी सणसणीत टीका शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे। आमदार रोहित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या विधानाचा समाचार घेतला। 80% लोक अजित पवारांसोबत असल्याचं सुनेत्रा पवार म्हणाल्या होत्या। त्यावर अजित पवारांसोबत गेलेल्यांना अनेक लाभ सरकारकडून मिळालेत, मात्र 100% पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते आणि नागरिक शरद पवारांसोबत असल्याचं रोहित पवार म्हणाले। भाजप नेते रावसाहेब दानवेंच्या मनामध्ये अजूनही अढी आहे, त्यांच्या मनाचा ठाव लागत नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी जालन्यात दिली। गेल्या लोकसभेला दानवे खोतकर यांचं राजकीय शत्रुत्व मिटल्याचं बोललं जात होतं, मात्र खोतकरांच्या या वक्तव्यानंतर दानवे खोतकरांची मनं अजूनही जुळलेली नसल्याचं समोर आलंय। यवतमाळमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यावर कडाडून टीका केली। पक्षाच्या वरिष्ठांचं न ऐकता जबरदस्तीनं तिकीट मागणं आणि ते न दिल्यास काही करू शकतो असं सांगणारा उमेदवार किती योग्य आहे असा सवाल मुनगंटीवार यांनी केला। अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांना अपघात झाला। ते घरामध्ये पाय घसरून पडले, त्यामुळे त्यांच्या खुब्याला मार लागला, हाताला फ्रॅक्चर झाले। दिलीप वळसे पाटील यांना उपचारासाठी पुण्यामधल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे। लोकसभा निवडणूक अपक्ष लढवायचा निर्णय मनोज जरांगेंनी घेतलाय। त्यांच्या या निर्णयाला गावागावातून समर्थन मिळताना दिसतंय। बीड तालुक्यातल्या बेडूकवाडीच्या ग्रामस्थांनी निवडणुकीमध्ये कसं तरी जरांगे पाटील म्हणतील तसं असा नारा देत शपथ घेतली। जरांगे आपली भूमिका 30 मार्चला जाहीर करणार आहेत, त्यापूर्वीच त्यांना अनेक भागातून साथ मिळते। माढ्यातून मराठा उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा निर्धार सकल मराठा समाजानं केलाय। माढा लोकसभेत मराठा उमेदवार देऊन विजयाचा गुलाल उधळणार असल्याचा दावा माळशिरसमधल्या बैठकीत मराठा समाजानं केलाय। त्यामुळे राजकीय पक्ष आणि नेत्यांचं टेन्शन वाढलंय। एकच सक्षम उमेदवार देऊन त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ही सकल मराठा समाज घेणार आहे। राष्ट्रवादीनं राज्यातल्या लोकसभा निवडणूक प्रचारासाठी 37 स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला दिली आहे। अजित पवार, भुजबळ, धनंजय मुंडे इतर नेत्यांचा यामध्ये समावेश आहे। मात्र अजित पवार गटाच्या या यादीमध्ये मित्रपक्षांच्या नेत्यांची नावच नाहीयेत, तर भाजपा आणि शिंदे गटाच्या स्टार प्रचारक यादीमध्ये अजित पवार गटातील नेत्यांची नावं आहेत। राष्ट्रवादीची पहिली यादी 2 ते 3 दिवसांमध्ये जाहीर केली जाईल अशी माहिती महेश तपासे यांनी दिली आहे। गेल्या 2 दिवसांपासून यादीबाबत पवारांकडे बैठका झाल्याचं त्यांनी सांगितलं। भिवंडीच्या जागेचा तिढा अजून कायम आहे। शरद पवार गटानं भिवंडी जागेवर दावा केल्याचं ते म्हणाले।
लातूरमध्ये वडार समाजानं लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतलेला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक आश्वासनं दिली, मात्र त्यांची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे वडार समाज आक्रमक झालाय. डोंबिवली शहरामध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून शिवजयंती साजरी करण्यात आली आणि यावेळी शिंदे गटाचे शहर प्रमुख राजेश मोरे यांनी ठाकरे गटाच्या शिवजयंती देखाव्याला भेट देत महाराजांना अभिवादन केलं. सर्व मतभेद आणि राजकारण बाजूला ठेवत त्यांनी ठाकरे गट कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन केलं. हिंगोलीमध्ये शिंदे गटाकडून खासदार संजय जाधव यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. विशेष म्हणजे हेमंत पाटलांचं तिकीट कापलं जाईल अशी चर्चा होती, मात्र त्यांचं नाव जाहीर झाल्यानंतर जल्लोष करण्यात आला. वर्ध्यात महात्मा गांधींच्या वेशभूषेत एका उमेदवारानं लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरला. त्यामुळे टिटू मोटवानी हे उमेदवार वर्ध्यात चर्चेचा विषय ठरले. अर्ज घेण्यापूर्वी त्यांनी सेवाग्रामला जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केलं. अकोला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. असं असलं तरी पहिल्या दिवशी एकाही उमेदवारानं नामांकन अर्ज भरलेला नाहीये. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. गोंदियामध्ये काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात कार्यकर्ता मेळाव्याला कालपासून सुरुवात झाली आहे. यावेळी काँग्रेस उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांची विशेष उपस्थिती होती. लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या ईडी कोठडीत 4 दिवसांची वाढ झाली आहे. दिल्लीच्या रावजवरी न्यायालयानं त्यांना 1 एप्रिलपर्यंत कोठडी दिली आहे. यावेळी अरविंद केजरीवालांनी स्वतः युक्तिवाद केला. आम आदमी पक्षाला उद्ध्वस्त करण्याचा ईडीचा हेतू आहे आणि त्यामुळे आपल्याला अडकवल्याचा आरोप त्यांनी केला. अरविंद केजरीवालांना दिल्ली हायकोर्टानं दिलासा दिलाय. त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली. मात्र कोर्टानं यावर निर्णय देताना थेट नायब राज्यपाल आणि राष्ट्रपतींना याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचं स्पष्ट केलं. जळगाव जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यामध्ये 42 गावांमध्ये पाणी टंचाईची परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून 51 टँकर सुरू करण्यात आले. 40 गावच्या 26 गावांमध्ये 31 टँकर सुरू केले, तर अमळनेरच्या 12 गावांसाठी 16 टँकरनं पाणी पुरवठा होणार आहे. तसंच इतरही उपाय केले जाणार असल्याचं पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.